आज बनवत आहे कांदा टोमॅटोतून सुक्क चिकन। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे पहा, मी आता हे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे आणखी साहित्य बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट। आपण आता चिकन परतायला घेऊया। त्याच्यामध्ये मी कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आता 4 ते 5 चमचे तेल टाकायचे आहे। आता त्यामध्ये आपण कांदा परतायला टाकणार आहोत। आता बघा, कांदा परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी आता चिकन टाकत आहे परतायला। चिकन परतत असताना त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हळद पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट। अशा प्रकारे चांगलं चिकन असं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये चिकन थोडंसं परतून झालेलं आहे आणि टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे। चिकन आता आपण टोमॅटोमध्ये चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनिटं असं झाकण ठेवून शिजवायचे। चिकनमध्ये आपल्याला घरचा मसाला, मिरची पावडर आणि चिकनचा मसाला टाकायचा। अशा प्रकारे चिकन चांगलं हलवून चिकनमध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवत ठेवायचं। अशा प्रकारे आता चिकन बघा किती छान शिजलेलं आहे आणि त्याला कलर पण किती छान आलाय। त्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। किती छान चिकन झालेलं आहे। चला आपण आता टेस्ट करून पाहूया। मी आता टेस्ट करून पाहत आहे। खूप छान झालेलं आहे चिकन। तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा।